पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वा, छान. तुम्ही कायमच आता किचन मध्येच मुक्काम ठोकायचं ठरवलेलं दिसतंय. नाही म्हणजे आता घराच्या सगळ्या चाव्या जबाबदाऱ्या त्या मुक्ताकडे दिल्यात तुम्ही. म्हणजे आता ती मालकीण झाली ना या घराची. आता तुम्हाला मला काय या घरातल्या सगळ्यांना तिची सेवा करावी लागणार असं दिसतंय. अरे काय बोलतेस अगं तू? नाही बरोबरच बोलते मी. नाही म्हणजे माझं तसं काही नाही, पण हे बघा माझा मुक्तावर काही राग नाहीये. पण 1 महिना नाही झाला तिला या घरात येऊन, तर तुम्ही तिला चाव्या आणि या घराचे सगळे अधिकार देऊन मोकळे झालात. खरं तर तुम्हाला जर का चाव्या द्यायच्याच होत्या ना तर मला द्यायच्या ना. तुमच्या नंतर माझाच अधिकार आहे या चाव्यांवर. माधवी, मुक्ता माझी नाही तुझी सुद्धा सून आहे. आणि आता हळूहळू आराम करायला हवा आपण. आणि जबाबदाऱ्या जेवढ्या लवकर अंगावर पडतील ना तेवढा माणूस सक्षम आणि शहाणा होतो. जबाबदारी जरी तिच्यावर दिली असली तरी शेवटचा निर्णय हा माझाच असेल. शेवटचा निर्णय जर तूच घेणार असशील तर या घरामध्ये मी कशासाठी आहे? का दामूला काढून टाकू आणि मी त्याची कामं करू? काहीही काय बोलताय तुम्ही? आणि दरवेळेला माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत जाऊ नका. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं. चाव्या मुक्ताकडे का दिल्या? कोणी सांगितलं तुम्हाला हे? हो मीच सांगितलं. कारण मला ना हे सगळं काही पटलेलंच नाहीये. मुक्ता आधी ज्या घरात राहत होती तिथे त्या माणसांपेक्षा 5 फूट माणसं जास्त आहेत आपल्या घरात. आणि कुठे तिचं ते घर आणि कुठे आपला एवढा आलिशान वाडा. हे सगळं झेपणार आहे का तिला? पण असे निर्णय घेताना तू माझ्याशी सल्ला मसलत करायला हवी होतीस. पण तुला त्याची गरज वाटली. हरकत नाही. आता चाव्या तिच्याकडनं परत कशा घ्यायच्या हे तुझं तू बघ. आणि तुला जमणार नसेल तर मी बघतो काय करायचं. चाव्या तिच्याकडनं घेता नाही आणि तमाशा केला नाही म्हणजे मिळवली. माझी तर काही इच्छा नाही तिच्याकडनं चाव्या घेण्याची. काय बोलताय तुम्ही वहिनी? मग आता तुम्ही पहाच ही मुक्ता स्वतःहून कशा चाव्या माझ्या हातात आणून देते. मुक्ताकडे चाव्या दिल्या तर काय एवढं आभाळ कोसळलंय कुणास ठाऊक. मुक्ताचा स्वभाव नाही कुणाला काही कळलेलाच नाही. दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचाही विचार करत नाही ही मुलगी. का सगळे हात धुवून मागे लागले तिच्या? मला खात्री आहे चांगल्या माणसांच्या बाबतीत नेहमी चांगलंच होतं. आणि मुक्ताच्या बाबतीत पण सगळं चांगलंच होईल. मुक्ताताई, अगं तू रडू नको ना प्लीज. काय करू पप्या भाऊ? मी नगरकर नावाच्या कुठल्या तरी श्रीमंत माणसाची सून आहे. मग मला संबळ वाजवायचं काम मिळत नसेल तर काय करू? ही पण तयारी आहे की मी दुसरं कुठलं तरी काम करेन. निदान घरच्यांना पैसा पाण्यासाठी तरी मदत करता येईल. दुसरं काम तर मिळणार कसं? जिकडं जाऊ तिकडं नाव विचारणार. आव्हानात सगळं घोळणार. मुक्ताताई, आपण आडनाव वेगळंच सांगितलं तर? नाही पप्या भाऊ, खोटं नाही बोलू शकत. 1 खोटं झाकायला 10 खोटं बोलायला लागणार. मुळात खोट्यानं पाया रचून उभी केलेली इमारत कधी ना कधी तरी कोसळणारच. मुक्ताताई, माझ्या डोक्यात अजून एक आयडिया आली. म्हणजे त्यामध्ये तुला खोटं पण बोलावं लागणार नाही आणि काम पण भेटेल. काय? म्हणजे बघ, आता रावसाहेब नगरकरांचा म्हणजे तुमच्या घरचा स्वतःचा एवढा मोठा व्यवसाय. तू आणि सारंगनं जर एकत्र मिळून दादांना विनंती केली
तुला तुमच्या घरच्या व्यवसायातच काम मिळू शकल. आणि माझी खात्री आहे दादा काही नाही म्हणणार नाहीत, कारण त्यांच्यासाठी तर आता सगळं चांगलंच आहे ना. पप्या भाऊ, तुम्हाला जसं दिसतंय तसे नाहीयेत दादा. आतून ते मावा अजूनही तितकाच तिरस्कार करतात हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. मुक्ताताई, मी काय म्हणलो ते पटतंय ना तुला? वय मला पटतंय. हा. पण आमच्या घरात दादांचे बायकांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे नियम आहेत. मला पटो ना पटो, मला त्या बाबतीत विरोध नाही करता येणार. अगं पण हे नियमाला धरूनच असणार आहे ना. नाही म्हणजे दादांचं काय म्हणणं आहे की घरच्या बाईनी बाहेर जाऊन काम करायला नाही पाहिजे, पण हा तर घरचाच व्यवसाय आहे ना. म्हणजे तू त्यांना घरच्याच व्यवसायात मदत करते. आमची सून काय करते बाबा, तर आम्हाला आमच्या व्यवसायात मदत करते. झालं तर मला काय वाटतं, मला सुचलेली ही ताजी ताजी आयडिया आहे ना, सारंगला फोन करून सांगतो. म्हणजे काय आहे, त्यावर काहीतरी चर्चा होईल आणि मार्ग तरी निघेल. मी यांना आता कसं थांबवू? थांबवायला गेले तर आणखी 4 कारणं द्यावे लागतील. हॅलो, हा बाबा. अरे मुक्ताला काम मिळालं का? नाही ना भावा, काम मिळणं लय अवघड आहे. काय अवघड झालंय? अरे यार पप्या, काय बोलतोयस तू? कोणाकडं काम मागायला गेलं की ते म्हणतात रावसाहेब नगरकर तर आम्हालाच पोचतेत आणि तुम्ही आमच्याकडे काम मागायला आले. काही लोकांना वाटतंय का नगरकरांचा धंदा बंद झाला, पैसा पाणी बंद पडलं म्हणून ते आता घरच्या सुनेला काम शोधायला बाहेर पाठवतात. मुक्ताला फार वाईट वाटलं असेल ना. कुठे आहात तुम्ही? एका झाडाखाली थांबलोय. बरं, मुक्ताला फोन दे. हा. मुक्ताताई, सारंग. मुक्ता, हे बघ यार, मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटत असेल. हे बघ यार, तू बिलकुल डिप्रेस्ड फील करू नकोस. आणि मला माहिती आहे की तू अजिबात मागे हटणार नाहीस. खचून जाणं, घाबरणं हे सगळं तुझ्या रक्तातच नाहीये मुक्ता. अगं जी मुक्ता संबळ वादनासाठी संपूर्ण जगाशी लढू शकते, भक्तीसारख्या भित्र्या मुलीच्या मनात लढण्याचं बळ निर्माण करू शकते. अगं जी अन्यायाविरुद्ध ना पाय रोवून उभी राहू शकते, जी मुक्ता रावसाहेबांसारख्या माणसाच्या मनात त्यांचे विचार बदलायला भाग पाडू शकते, त्यांची वागणूक बदलायला भाग पाडू शकते, ती मुक्ता काहीही करू शकते. मुक्ता, तू अजिबात आशा सोडू नकोस. जगण्याच्या लढाईत आपल्याला वाटतं की आपण इतके भक्कम आहोत की आपण कधी निराश होऊच शकत नाही. मग असे काही प्रसंग येतात की आपण किती ताकदवर असलो ना तरी आपल्याला तुटायला येळ लागत नाही. तुम्ही जे बोललात ना त्यामुळे माझ्या अंगात हिंमत आली. मी खरंच अजिबात खचणार नाही. ज्या बाई माग असं खंबीरपणे उभा असलेला नवरा असेल ना, त्या आयुष्यात नक्कीच काहीतरी मोठं करणार, प्रयत्न करणार. मला काम मिळायलाच पाहिजे, म्हणजे मला माझ्या घरच्यांसाठी भक्कम काहीतरी करता येईल. हो मुक्ता, हे बघ मुक्ता, आणि मला विश्वास आहे तुला काम पण मिळेल आणि तुला तुझ्या घरच्यांसाठी जे करायचंय ना ते पण तू करू शकशील. बर, मी आता ठेवीते. आता घरच्यांना फोन करते. म्हणजे तुमच्यासारखा अण्णां करून एखादा डोस मिळाला ना की अजून हिंमत वाढेल. तू त्यांना फोन कर. आणि हा, फोन ठेवू नकोस, पप्याला दे. हॅलो. रडणारी पोरगी एकदम हसायलाच लागली की. हो यार. पण पप्या, बरं झालं ना तू मला फोन केलास. बरं ऐक ना, माझ्या डोक्यात एक ताजी ताजी आयडिया आली आहे. हा बोल ना. हा म्हणजे दादांची जर मुक्तानं बाहेर काम करायला काही हरकत नसेल तर मग तुमच्या घरच्या व्यवसायातच तिला काम दिलं तर मग ओके, मग थँक्यूच ना एकदम. अरे पप्या, कसं आहे ना, अरे तिला फक्त जॉब नाही करायचं यार, तिला तिची आवड, तिचं संबळ वादन
हे जपायचंय जगायचंय. हा बरोबर आहे, पण ते नंतर पण करता येईल ना. तू नाही का तुझी फोटोग्राफी बाजूला ठेवली, म्हणजे तिला तिच्या घरच्यांना आर्थिक पाठबळ देता येईल एवढंच. बघ तू पण नीट विचार करून बघ. बघते बघते ए बघते. हा पाणी आण ग. हा आणते. हा मुक्ता बोल की. अहो, काही नाही, सहजच आठवण येत होती म्हणून फोन केला. अगं आम्हाला पण पोरी तुझी लय आठवण येत असते सारखी इथं. तिकडं सगळं बरं आहे ना? पण अहो वय सगळं बरं आहे, पण मला असं का वाटत आहे पोरी की काहीतरी तिथं घडलंय आणि तू मला ते सांगत नाहीये. दादा, मुक्ता काम शोधण्याचा खूप प्रयत्न करते, बट ती नगरकरांची सून आहे म्हणून तिला कुठेच काम मिळत नाही. हे होणारच होतं. आपण इतके श्रीमंत आहोत, आपले एवढे उद्योग व्यवसाय आहेत, या शहरामधल्या अगदी लहानातल्या लहान हातगाडीवाल्यापासून ते फार मोठ्या उद्योजकापर्यंत सर्वांनाच माहिती आहे. कुठेही नोकरी मागायला गेलात की हे होणारच होतं. मला याची कल्पना होती, पण मी मुद्दामच तुम्हाला सांगितलं नाही. काय तुम्ही ते नेहमी म्हणता ना मला, दादा तुमचा विरोध असतो कायम, नाही का? मग म्हटलं नको सांगूया, घेऊ दे अनुभव. हो दादा, अहो खरंच खूप वाईट अनुभव येत आहेत आणि त्यामुळेच मी ठरवलंय की मुक्तानं आता बाहेर जॉब शोधू नये. योग्य विचार केलास. तो दादा मला काय म्हणायचंय की बघा आपला एवढा मोठा बिझनेस आहे की नाही, सो त्यामध्ये जर मुक्ताने काम केलं तर हे सगळ्यांसाठी चांगलं असेल ना. तुम्हाला काय वाटतं? छान. हे बघ पोरी, तू आमची अजिबात काळजी करू नको. हा, मी संबळ जरी वाजवत नसलो तरी काही ना काही असे हंगामी काम चालूच आहेत. पैसा मिळतोय आणि त्यात आमचं भागतय पण, आणि जमल तसं साचवतोय पण. हे बघ, तुला आम्हाला मदत करता येत नाही म्हणून तू एवढं मनाला लावून घेऊ नको. आता पाडवा आला ते, पाडवा म्हणजे अगं नवीन सुरुवात, नवीन धडपड. हा सण जगण्याची नवीन आशा घेऊन येतो, आहे का नाही? तेव्हा अजिबात खचून जायचं नाही, नव्यानं सुरुवात करायची. अण्णा तुमच्याशी बोललं की खरंच लय बरं वाटतं. वाटत ना? अगं मला काय वाटत माहितीये, तू 2-4 दिवस इथं माहेरी येऊन राहशील ना तर तुला आणखी बरं वाटन. येते का? अहो येईन अण्णा, पण आता ती येळ नाही. आता मी तुम्हाला साथ देऊ शकते, हे खरं करून दाखवायची वेळ आली. अगं पण आम्हाला अशी तशी तुझी साथ असतेच नेहमी पोरी. आता पैसा दिला म्हणजे साथ दिली असं नाही ना होत. अगं तू येळ प्रसंगी भक्तीसाठी धावून येते, तुझ्या मनात कुटुंबाविषयी कळवळ आहे, ही पण मोठी गोष्ट आहे ना बाळा, आहे का नाही? होय. त्यामुळं तुझ्या डोक्यातनं हे सगळे चुकीचे विचार आहेत ना ते काढून टाक. आणि तुला इकडं घरी येऊन राहावंसं वाटत असेल तर खुशाली आहे. आम्हाला पण तू आठवण येतच असते सारखी. तू आलीस तर तेवढं सगळ्यांना बरं वाटेल. मला पण आवडत. तर अण्णा मी ठेवीते. आई आणि भक्तीला सांगा आठवण काढले म्हणून. हा सांगतो सांगतो. बाबा चला. काय झालं? काय म्हणत होती? काम मिळत नाही म्हणून नाराज आहे. काम मिळालं तर पैसे मिळतील, पैसे मिळाले तर आपल्याला तिला मदत करता येईल. स्वतःसाठी काही नकोय तिला, सगळं आपल्यासाठी. खरंय अण्णा,
श्रीमंताच्या घराची सून होऊन सुद्धा मुक्ताताई किती आपला विचार करते. तिला स्वतःसाठी जगायचं माहितीच नाहीये. इथं असताना सुद्धा मला आणि गजाला आईचा मार खाण्यापासून वाचवायची. मध्ये पडून तू फटके स्वतःच्या अंगावर घ्यायची. घरात काही खायला नसायचं, स्वतः उपाशी राहायची. स्वतःच्या ताटातलं आम्हाला काढून द्यायची. आज तिच्या पुढे सोन्यानं भरलेलं ताट आहे, पण तरी बी तिला आपलंच विचार आहे आणि आपलीच काळजी. ही सगळी लेकरं कुणाची आहे? तू पण काही कमी समजूतदार नाही. देवी आई, माझ्या लेकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, त्यांना सुखात ठेव. मी तुम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं, मोकळीक दिली, त्यावेळेला एक गोष्ट निक्षून सांगितली होती. एकदा नाही, 1000 वेळा सांगितली होती. या घराचे काही नियम आहेत, ते कोणीही मोडायचे नाही. नियम पहिला, घराच्या बाहेर जाऊन पैसा कमवणं, मान मरात प्रतिष्ठा कमवणं हे या घरातल्या पुरुषाचं काम आहे. आणि जे त्यांनी कमवून आणले, पैसा मान, तो सांभाळणं, त्याची रक्षा करणं हे घरातल्या स्त्रीचं काम आहे. पूर्ण विचारपूर्वक हे नियम बनवलेले आहेत मी. त्यामुळे काय होतं, घराचा एक समतोल राखला जातो. आणि हे सगळं मी तुला नीट समजावून सांगितलं होतं. त्या उपर जाऊन तू तुझ्या बायकोला व्यवसाय करण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी कशी काय देऊ शकतोस, मला आश्चर्य वाटतं. दादा बघा, मला एवढंच म्हणायचंय फक्त की नाही 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 नाही, तुझा विचार नाहीये. तुझ्या बायकोनी तुझ्या मनामध्ये भरलेला आहे. अहो नाही दादा, बरोबर बोलतोय. तुझी काळजी वाटते म्हणून सांगतोय तुला. असं वेड्यासारखं वागू नकोस. बायकोचे इतकेही लाड करू नयेत माणसाने. तू काय करतोयस माहितीये, तिच्या पंखांना बळ देतोयस आणि तिला उडायला शिकवतोयस. त्या पंखांमध्ये बळ आल्यानंतर ती इतकी उंच भरारी घेईल की खालून तू कितीही हाका मारत राहिलास तरी तुझी हाक तिच्यापर्यंत पोहोचणारच नाही. आणि मग पुढे जाऊन हळूहळू तिच्या पंखांवरती जास्त प्रेम करायला लागेल तुझ्यापेक्षा. अनुभवाचे बोल आहे ते. बरं, पैसा पैसा कितीतरी वेळा मी सांगितलं रे, आपल्याकडे इतका पैसा आहे की पुढच्या सगळ्या पिढ्या बसून खातील रे. तिला कसली काळजी वाटते? तिच्या आई वडिलांची, तिच्या बहिणीची, भावाची. बरोबर. तुझ्या समोर मी तिला अनेक वेळा सांगितले की सगळी जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. काय लागतं असं? समुद्र आहे आपल्याकडे, दर महिन्याला त्यातला लोटाभर पाणी मी नेऊन देईन तिला. इतकी संपत्ती आहे. तिचे आई वडील सगळं अगदी रुबाबात आरामात बसून खाऊ शकतील, पण ऐकतच नाही ती. नको तिकडे तिचा स्वाभिमान आडवा येतो. बाहेरच्या लोकांबरोबर स्वाभिमान अगदीच योग्य आहे, पण घरातल्या लोकांबरोबर, मी सासरा आहे तिचा. आणि आता तर वैजंतीने तिच्या हातामध्ये घराच्या चाव्या दिल्यात. घराच्या चाव्या या नुसत्या चाव्या नाही आहेत, ही घराची संपूर्ण जबाबदारी आहे. फार अवघड मोठी गोष्ट आहे. जबाबदारी म्हणजे फक्त झाडलोट करणं आणि 2 वेळचं जेवण आणि नाश्ता करणं म्हणजे जबाबदारी नाही. त्या स्त्रीचं त्या घराशी नातं निर्माण व्हायला हवं. त्या घरातल्या प्रत्येक निर्जीव वस्तूशी तिचं एक नातं जोडलं गेलं पाहिजे. त्याला जबाबदारी म्हणतात. आणि तुझी बायको तरी ते बाहेर उडायला जाणार आहे, बाहेर जाऊन व्यवसाय करणार, काम करणार. मग ही घरातली जबाबदारी बाहेर राहून कशी पार पाडणार? शक्यच नाही. हे जे काही नियम मी बनवले, मूर्ख नाहीये मी. हे नियम बनवले, इतकी वर्ष हे नियम पाळले गेले, म्हणून इतकी माणसं असून सुद्धा हे घर टिकून आहे, व्यवस्थित टिकून आहे, शिस्तीत टिकून आहे. तुझी बायको घराच्या बाहेर राहून हे सगळं कसं काय टिकवणार?
काय ना तुझा प्रॉब्लेम माहितीये, तुला तुझ्या बायकोचे फक्त चांगले चांगले गुण दिसतात, पण तिचा हट्टीपणा, एकेकोर स्वभाव, जिद्द, नको तिकडची जिद्द हे नाही दिसत. त्यामुळे ती बोलेल ते तुला योग्य वाटतं आणि मी बोलेन ते सगळंच तुला चुकीचं वाटतं, अयोग्य वाटतं. नाही पण आता मला मात्र हे सगळं सांभाळायला, या सगळ्या गोष्टींचा एकदा काय तो सोक्ष मोक्ष लावायलाच पाहिजे.